आणि आता मोठी बातमी आपल्याकडे येते. अजित पवार शरद पवारांमध्ये गुप्त बैठक. उद्योजक अतुल चोरडे यांच्या घरी बैठक. पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये गुप्त बैठक. दुपारच्या जेवणाच्या निमित्तानं हे तिन्ही नेते आहेत ते एकत्र आले. काका पुतण्यांच्यात मध्ये अर्धा तास चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांच्या भेटीत नवा ट्विस्ट आलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. बैठक दोघांमध्ये नाही तर तिघांमध्ये झाल्याचं स्पष्ट झालं. ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. शरद पवार तुम्हाला या दृश्यांमधून पाहायला मिळतात. गेट मधून ते बाहेर पडलेले आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिला या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले डेप्युटी एडिटर विलास आठवले. विलासजी, ही भेट नेमकी कधी झाली आणि नेमकं या भेटीमागचं कारण काय? नाही बघा, दोन गोष्टी स्पष्ट आहेत की शरद पवार आणि अजित पवार हे भेटतच राहणार आहेत जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस फुटला आहे की नाही फुटला यावर शिक्कामोर्तब होत नाही. शरद पवार यांनी घेतलेली भूमिका आणि अजितदादा पवार यांनी घेतलेली भूमिका, या भूमिकेमुळे विधानसभा असेल किंवा संसद असेल या दोन्ही ठिकाणी पेच निर्माण झालाय. निवडणूक आयोगाला शरद पवारांनी आमचा पक्ष फुटलेला नाही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र दिलंय. याचा अर्थ असा की आता अजितदादा पवार यांच्या पोटामध्ये चेंडू आहे आणि अजितदादा पवार हे जोपर्यंत सांगत नाहीत की माझ्यासोबत एवढे आमदार आहेत आणि त्याचं जे पत्र आहे ते निवडणूक आयोग असेल किंवा इतर ठिकाणी विधानसभा असेल, विधानसभेमध्ये जी आकडेवारी आहे ती त्याला सादर करावी लागेल. शरद पवारांनी जरी करावी लागेल. शरद पवारांनी जरी माझीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी आहे अशा प्रकारचा दावा केलेला असला तरी शरद पवार यांच्याकडे असलेले आमदार आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः शरद पवारांचा फोटो लावण्यास पवारांनी बंदी घातली होती किंवा नकार दिला होता. तरी सुद्धा अजितदादा पवार असतील, छगन भुजबळ असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत ते शरद पवारांच्या फोटोशिवाय पुढे निवडणूक लढवू शकत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे शरद पवारांची मर्जी आपल्या बाजूने वळवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात बघा, YB चव्हाणवर 2 वेळा प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील हे सर्वजण गेले होते. त्यामुळे शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते भाजपसोबत जाणार नाहीत अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती की पुन्हा एकदा शरद पवारांचं मन जे आहे ते वळवण्याचा प्रयत्न केला होता. रुबीना, निश्चितच. मात्र यावेळी जर आपण विलासजी पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही आमच्यासोबत सत्तेत यावं अशी मनधरणी जी आहे ती गेल्या भेटीत जी आहे ती अजित पवारांनी शरद पवारांची करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळेला शरद पवारांनी बोलणं टाळलेलं आहे असं स्वतः माध्यमांसमोर जयंत पाटलांनी म्हटलेलं होतं. आणि आता ही भेट दोघांमध्ये चर्चा झाली आहे. बिलकुल. शरद पवार म्हणजे वर्षभरापूर्वीचे सगळं घडलं होतं. फक्त मुहूर्त जो आहे तो टळला होता. गेल्या वेळेला अजित पवार यांनी जी शपथ घेतली होती, पहाटेच्या वेळेला जी शपथ घेतली होती त्याच वेळेला अजित पवार यांच्यासोबत आमदार आहेत असा दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. पण शरद पवार यांनी त्यावेळेला अजित पवार यांचं जे बंड आहे ते मोडून काढलं होतं. पण नंतरच्या काळामध्ये अजित पवार आणि त्यांचे जे सहकारी आहेत, इतकंच नाही तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवारांच्या सोबत काम करणारे अनेक नेते जे आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, हे सुद्धा भाजपसोबत जाऊन आपण सरकारमध्ये जाऊ आणि आपले मतदारसंघात जे ते मजबूत करू अशा भूमिका घेताना पाहायला मिळाले. पण एक निश्चित आहे की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शरद पवारांची जी वक्तव्य पाहिली आजच्या वेळेला आपला सेक्युलर त्याला डाग लागू देणार नाही. याचाच अर्थ आहे की भाजपसोबत ते जाणार नाही, पाठिंबा देणार नाहीत. या पवारांनी इतर फार मोठी झालेली आहे. पवार जर सोबत वाटाघाटी कशा करायच्या, शरद पवार नसतील तर लोकांमध्ये प्रचार कसा करायचा, ही जी कोणी ही फोडण्यासाठी अजित पवार वारंवार शरद पवार यांच्याशी भेट घेतात. ते आजही भेटले, उद्योगपती चोरडे यांच्या घरी ते भेटले आणि चर्चाही झाली. शरद पवार यांनी पाठिंबा द्यावा अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं. पण महाविकास आघाडीमध्ये रुबीना शरद पवार असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच जाण्याचा निर्णय जो आहे तो शरद पवार यांनी घेतला आणि त्याच्यावर ते ठाम आहेत. आता एक महत्वाचं आहे की रोहित पवार यांची जर वक्तव्य आपण पाहिली किंवा सुप्रिया सुळे यांची जर वक्तव्य पाहिली संसदेतली किंवा विधानसभेत, रोहित पवारांचं वक्तव्य, रोहित पवार आक्रमकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे शरद पवार यांच्यासोबत कसा वाढेल असा प्रयत्न करतात.
बरं विलासजी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो असा की काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दौऱ्यावर आलेले होते आणि त्या कार्यक्रमादरम्यान शरद पवार कोणाशी तरी बोलत होते आणि अजित पवार हे मागून निघून गेलेले होते. तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला होता. म्हणजे तेव्हाही त्यांच्या दोघांमध्ये संवाद झाला नाही. मात्र आज नेमकं संवादाचं कारण काय असू शकतं? आणि सगळ्यात महत्वाचं, आजच्या पुण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अनुपस्थित होते. पवारांना सत्तेत येण्याचा अजित पवारांनी प्रस्ताव जो दिलाय, जयंत पाटलाच्या माध्यमातून प्रस्ताव मांडलाय पवारांना सत्तेत येण्याचा. अजित पवारांनी प्रस्ताव दिलाय, जयंत पाटलाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मांडल्याची माहिती मिळते. ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय आणि म्हणून जयंत पाटील देखील या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती मिळते. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. जयंत पाटलांच्या माध्यमातून शरद पवारांनी सत्तेत यावं असा प्रस्ताव अजित पवारांनी शरद पवारांसमोर मांडल्याची मोठी बातमी न्यूज स्टेट महाराष्ट्रावर आपण पाहतोय. ही सगळ्यात मोठी बातमी आहे. याआधी या दोघांमध्ये चर्चा झाली नसून अजित पवार हे फक्त मनधरणीसाठी आले होते असंच जयंत पाटलांनी माध्यमांसमोर म्हटलेलं होतं. आणि आता सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती लागली आहे. विलासजी आपल्या सोबत आहेत. विलासजी, जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवारांनी सत्तेत यावं असा प्रस्ताव अजित पवारांनी जो आहे तो पवारांना दिलाय. नेमकं काय असू शकतं? दोन गोष्टी स्पष्ट आहेत रुबीना. अजित पवार जेव्हा भाजप सोबत गेले आणि मंत्रिपदाची शपथ घेतली, 9 मंत्र्यांनी राजीनामा घेतला, मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळेला हे स्पष्ट होतं की राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपसोबत जायला इच्छुक आहे. इतकंच नाही तर जयंत पाटील जे आता शरद पवार यांच्यासोबत आहेत त्यांनाही असं वाटतं की भाजपसोबत गेलं पाहिजे आणि आता येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघ आहे, मतदारसंघातली कामं असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार निवडून येतात त्याला ताकद मिळू शकेल. पण शरद पवार यांच्याबरोबर एकनिष्ठ राहू अशा प्रकारची भूमिका जयंत पाटील यांनी त्या राजीनामा सत्राच्या वेळेला, म्हणजे शरद पवार यांनी राजीनामा सत्राचा जो एपिसोड होता त्याच्यामध्ये जयंत पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे त्यांची कोंडी झाली होती की त्यावेळेला मी पवारांबरोबर आहे आणि आता अजितदादा पवार यांच्यासोबत जायचं म्हटल्यावर लोकांमध्ये जी इमेज आहे ती त्याला काय होईल. शरद पवार यांनी भाजपसोबत गेलेल्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांना पाठिंबा द्यावा, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा द्यावा अशी भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आहे, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा घेतली आहे आणि हे जाहीररित्या त्यांनी सांगितलं आहे. पण शरद पवार मात्र यावर ठाम आहेत. ते महाविकास आघाडी सोडून जाणार नाहीत. इतकंच नाही तर मी पुन्हा उभं राहील अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे अखेरचा एक प्रयत्न जो आहे तो अजित पवार जयंत पाटलांच्या माध्यमातून करू शकतात आणि जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते शरद पवार यांना समजवू शकतात. अशा प्रकारचं जे मत आहे ते आमदारांमध्ये आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांचं शरद पवार ऐकतात किंवा त्यांच्याशी चर्चा करतात. म्हणून हा एक मार्ग जो आहे तो अजित पवार गटाने, अजित पवार यांनी स्वीकारल्याची माहिती पुढे मिळते. एक निश्चित आहे की समजा शरद पवार नाही आले, म्हणजे शरद पवार फक्त एकटे राहिले, रोहित पवार आणि 2-3 आमदार जरी राहिले तरी भाजपसोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांची आमदारकी कायम राहील. त्यांना जी पक्षांतर बंदी कायद्याचे नियम आहेत ते लागू नये असा जो प्रयत्न आहे तो अजित पवार शेवटपर्यंत करत राहतील. निश्चितच. मात्र विलासजी, आपण या सगळ्याकडे जर पाहिलं तर निवडणूक आयोगानं देखील स्पष्टीकरण द्या शरद पवारांना असं म्हटलेलं होतं. त्यावेळेस देखील शरद पवारांना नरमाईची भूमिका घेऊन आमच्यामध्ये कोणताही प्रकारचा वाद नाही आहे असं म्हटलेलं होतं. मग आणि त्यानंतर ही भेट झालेली आहे. त्यामुळे या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पुढच्या काळात महाराष्ट्रात आणखी घडामोडी घडू शकतील का? नाही रुबीना, 2 गोष्टी स्पष्ट आहेत. शरद पवार यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका यासाठीच आहे की शरद पवार व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस हा विचारसुद्धा कोणाला पटणारा नाही आहे. दुसरं, या वयामध्ये शरद पवार जर काम करू शकतात तर त्यांच्या भोवतीची जी सहानुभूती आहे ती त्यांना मिळू शकते. जसं मागच्या वेळेला निवडणुकांमध्ये जे झालं, पावसामध्ये भिजून सभा झाली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार किंवा खासदार आहेत ते निवडून आले. आज ती सहानुभूती उद्धव ठाकरे नाही आहे. शरद पवार यांना हे बिलकुल माहिती आहे की महाराष्ट्रात जर पुन्हा सत्ता आणायची असेल आणि ती आपल्या बळावर आणायची असेल तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलं पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेस पक्ष जो आहे त्यांच्यासोबत गेलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सत्ता येऊ शकते. हे लक्षात घ्या तुम्ही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून जर लढले तर त्यांची सत्ता येऊ शकते. अशा प्रकारची गणितं आहेत, पुढे मागे करून होतात. पण आता उद्धव ठाकरे जोडीला आहेत त्यामुळे सत्ता जी आहे ती येणारच अशा प्रकारचं एक वातावरण आहे हे शरद पवार यांना माहिती आहे आणि त्यावरच ते ठाम आहेत. इतकंच नाही तर दुसरा मुद्दा मी जो नेहमी सांगत असतो की शरद पवार यांना आता आपली इमेज जी आहे ती भाजपला पाठिंबा देऊन डॅमेज करायची नाही आहे.
एक सेक्युलर नेता, सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणारा नेता, अशा प्रकारची जी इमेज महाराष्ट्रात उभी राहिली आहे पुरोगामी नेता म्हणून, ती त्यांना मोडायची नाही आहे. ते महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल. त्यामुळे शरद पवार यांचं मन वळवण्याव्यतिरिक्त अजित पवारांकडे दुसरा एक पर्याय आहे, तो म्हणजे जे पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत जे संख्याबळ असेल ते संख्याबळ, त्या संख्याबळाला कुठलाही धक्का लागू नये अशा प्रकारचं प्रस्तावही अजित पवार आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते शरद पवार यांच्या समोर ठेवू शकतात. विलासजी त्याचं स्पष्टीकरण तर आधीच शरद पवारांनी दिलंय की आम्हाला कुठलीही कारवाई करायची नाही आहे, किंवा मग तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो त्यांच्या आमदारांना लागू होऊ नये यासाठी अजित पवार प्रयत्न करत असतील, संख्याबळ कमी होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतील. मात्र आमच्यात वादच नाही असं म्हणून त्यांनी स्पष्टपणे शरद पवारांनी हा वादच मिटवलाय की नाही. दोन गोष्टी स्पष्ट आहेत बघा. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा आहे का? जर तो असता तर त्याच वेळी त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला असता, ते महाविकास आघाडीबरोबर राहिले नसते. दुसरा एक मुद्दा आहे की आता हे 1 वर्ष कसं काढायचं, आता 5-6 महिने कसे काढायचे. होऊ शकतात की 4 महिन्यांनी लोकसभा लागेल किंवा 5 महिन्यांनी लागेल किंवा वर्षभराने लागेल. शरद पवार राजकारणातील अत्यंत जाणते नेते आहेत की त्यांना जी हवा जी आहे ती कळते. त्यामुळे अनेक वेळा असं म्हटलं जातं की शरद पवार यांचं मौन जे आहे ते बरंचसं काही सांगून जातं. जर आत्ता कारवाईला सुरुवात केली तर कदाचित शिवसेनेच्या अपात्रतेसंदर्भातली विधानसभा अध्यक्षांची जी कारवाई आहे त्याचा आधार घेऊन यावरही कारवाई गतीने होईल. आता ही गती जी आहे ती शरद पवार निश्चितपणे वाढवू शकतात, म्हणजे कमी करू शकतात. याचं कारण असं आहे की आणखी 5-6 महिने गेल्यानंतर एक घाव 2 तुकडे अजित पवारांनाही करावे लागतील आणि शरद पवार यांनाही करावे लागतील. पण काळच सगळं औषध असतो आणि शरद पवार कदाचित या भूमिकेवर ठाम आहेत की रोहित पवार यांना त्यांचं नेतृत्व जे आहे ते पुढे करायचं आहे, सुप्रिया सुळे यांना एस्टॅब्लिश करायचं आहे. ती ही जी संधी आहे ही शरद पवार यांना संधी गमवायची नाही आहे. रोहित पवारांचं जर आपण भाषण पाहिलं, विधानसभेमधले भाषणपत्र पाहिली, तर प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये असेल किंवा चर्चेमध्ये असेल रोहित पवार यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने शरद पवार यांनी केलेला आहे. ते पार्टला कधी प्रोजेक्ट करत नाहीत, ते अजितदादांना कधी प्रोजेक्ट करत नाहीत, पण रोहित पवार यांना ते प्रोजेक्ट करत असतात. आणि सुप्रिया विलासजी डेप्युटी एडिटर विलास आठवले आपल्या बरोबर आहेत. विलासजी, अतुल लोंढेंची देखील चर्चा झालेली आहे. शरद पवार जे ते सत्तेत सहभागी होणार नाहीत तर ते इंडिया सोबतच राहतील असं त्यांनी न्यूज स्टेट महाराष्ट्राशी बोलताना म्हटलंय. बिलकुल. जसं मी सुरुवातीला म्हटलं की एक पुरोगामी इमेज जी शरद पवारांना ती काही तिला डाग लागू द्यायचं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अजित पवार यांना शरद पवारांनी मुख्यमंत्री का नाही केलं, संधी असताना सुद्धा का नाही केलं, हा जो प्रश्न आपला अनेक राजकीय विश्लेषकांना पडतोय त्याचं उत्तर इथे मिळतं आहे की अजित पवार यांच्या भूमिकेसंदर्भात शरद पवार यांनी वारंवार आपली भूमिका स्पष्ट केली. जेव्हा बंड झालं होतं अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला होता आणि त्यावेळेला सुद्धा जे 2 दिवस प्रकरण चर्चेला होतं त्यावेळेला शरद पवार यांच्यासमोर माध्यमांनी जेव्हा माईक धरला तेव्हा त्यांनी अजित पवार बोलतील, मी बोलणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली होती. पण दुसरीकडे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. आता सुप्रिया सुळे यांचं पक्षावर किती वजन आहे हे जर पाहिलं तर अजित पवार यांच्यासोबत जास्त आमदार आहेत. तिसरं महत्त्वाचं, अजित पवार यांनी जे म्हटलं होतं की मला पक्षात राहून काम करायचं आहे, प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, मी पक्ष वाढवेल, तर त्यावेळेला सुद्धा शरद पवार यांनी आपली भूमिका पुढे केली नाही आणि त्याचे जे परिणाम आहेत ते अजितदादा पवार यांनी बंगल्यावर सर्व आमदारांना बोलवलं आणि तातडीने बैठक झाल्यानंतर राजभवनाकडे निघाले. याचा अर्थ असा आहे की हे सगळं आधीच ठरलं होतं, कारण एवढ्या तातडीने तयारी होत नाही किंवा आमदारांशी बोललं जात नाही. एक पर्याय जो शेवटचा अजित पवार यांना आहे की जर निवडणुकांमध्ये जायचं असेल तर अजित पवार यांच्या बॅनरवर किंवा यांच्या पक्षावर कुणाचा फोटो लावणार, ते नरेंद्र मोदीचा लावणार आहेत का फोटो किंवा एकनाथ शिंदे यांचा लावणार आहेत का, तर त्याला एक पर्याय म्हणून जो आहे तो शेवटपर्यंत शरद पवार यांची मनधरणी करायची आणि मनधरणी करून जर शरद पवार हे जर त्यांनी मान्य केलं तर कदाचित निवडणुकांमध्ये फायदा होईल आणि सरकारमध्ये फायदा होईल. पण आत्ताच्या घडीला जे दिसतं आहे, आत्ताच्या घडीला जी भूमिका शरद पवार यांच्याकडून पाहिली जाते की निवडणूक आयोगाला पत्र देणं किंवा या सगळ्या मुद्द्यांवर आता 2 गट विधानसभेमध्ये आहेत की नाही आहेत हे काही कळतच नव्हतं. म्हणजे इतकंच नाही तर विजय वडेट्टीवार हे जेव्हा विरोधी पक्षनेते झाले त्यांनी पहिल्याच प्रेसमध्ये असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस 1 आहे की 2 आहे आम्हाला काही कळत नाही आणि आम्हाला काही सांगत नाही. त्यामुळे एक मोठं प्रेशर जे आहे ते शरद पवार यांना पुढच्या काळात सहन करावं लागेल. म्हणजे विलासजी काँग्रेस जर सोबत पाहिजे असेल तर
या ज्या संभ्रम वाढवणाऱ्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत, त्या भेटीगाठींचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? नाही, आता परिणाम महाविकास आघाडीवर परिणाम होणार की नाही होणार यापेक्षा अजित पवार यांच्यावर परिणाम होईल. आता महाविकास आघाडी जी आहे, उद्धव ठाकरे कायम आहेत आपल्या भूमिकेवर, काँग्रेस कायम आहे आपल्या भूमिकेवर, राहिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न, शरद पवार आपल्या भूमिकेवर कायम आहेत. पण जर शरद पवारांनी अजित पवारांना पाठिंबा नाही दिला तर कदाचित महाविकास आघाडीच्या संदर्भातली जी सहानुभूती आहे ती वाढण्याचा वाढू शकते. आणि महाविकास आघाडीवर आता कुठलाही परिणाम होणार नाही, कारण राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचं जे आता जमलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आली तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणूनच शरद पवार फक्त वेळ काढतील, ती आपली भूमिका बदलणार नाहीत आणि दोन पक्ष झालेत हे यावरही ते कायम तातडीने कारवाई करतील असं काय पाहायला मिळत नाही. निश्चित विलाजी, खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी.